लगेगा क्या नांदी? असा लागतोय कोणाच्या तरी नांदी फिरवायला आपल्याकडे कॅमेरा। मी सांगेन तुम्हाला काय झालं तर नेमकं, पण मी चालला होता डेली सारखा आज बी कामावर, पण आता आपला काही कंटेंट बदलत नाही। आम्ही पोहोची गेले 100च्या स्पीडनं सावधले बनाना सिटीमध्ये टाकले धबाधब बॉक्स टाकल्यावर ना मी गेला पेट्रोल पंपावर भेटले मोठे भाऊ म्हणत होते की आपला एक सीन घे। सगळ्यांना दिले 2-2 3-3 4-4 बोट आणि इकडनं बी हा भाऊनं दिले 2 बोट ना आम्ही थांबेल होते पेट्रोल पंपावर। गाडीवर बसले ना आवाज आला बॉम्ब टाक्या बूम। मग काय रे भाऊ आम्ही पोहोची गेले 100च्या स्पीडनं रावेरमध्ये बाबासाहेबांचा एक मस्त जोरदार एक सीन घेतला ना आम्ही गेले 100च्या स्पीडनं। 2-4 डांगा लागल्या ना म्हणलं आता खाली उतरणं पडेल। मी बशी गेला गाडीमध्ये खाली। मग काय रे भाऊ पोहोची गेले आम्ही डायरेक्ट पिपरी नांदोडमध्ये। आता तुम्ही सांगसान कमेंट मध्ये की कोणा मला पाहता कामावर। मग काय रे भाऊ एक सीन घेतला आपल्या डब्याचा। जेवण केल्यावर पाहिला तर बापा मया तर समोरच होता म्हणजे काट्याच्या। मग काय फटाफटांचा सेटअप उतरला ना। सेटअप उतरायच्या टायमावर भेटला हा मोठा भाऊ। बिलकुल भाऊनं वडकी घेतलं दिले 2 बोटनं फिरवला ना आपल्याकडे कॅमेरा। आता कधी आपले प्रेमाचे माणसं अशा भेटत राहतील लय भारी वाटते मला। मग काय लाईक करा फॉलो करा शेअर करा ना। मग झाला ना आमचं काम चालू जोरदार। मग काय रे भाऊ बिलकुल एक बी बॉक्स नाही गेला होता। मी होता काट्यावर। मग काय फटाफट आमचं काम चालू झालं ना। मग काय रे भाऊ हे बिल्डर लोक आले तिकडनं आपल्याला भेटासाठी आले तर गाडी बी आली भाऊ। काम बी चालूच होतं आमचं काम चालूच होतं। मग काय हे मोठे भाऊ भेटले लगेच। या मोठ्या भावाने दिले 2 बोटन। मग काय आमची गाडी होती रोडावरच। मग काय रे भाऊ पाहणं मोसम होता टाईट बिलकुल गाडी होती समोर काट्याच्या। फिरवायला ना आपल्याकडे कॅमेरा मले लागत होता थंड मनीस गरम बी। मग काय रे भाऊ गाडी होती तिकडे मी बसलो होता इकडे। मग काय स्माइल तर लय भारी करत होता मी। मग काय भाऊ म्हणत होता की एक सीन घ्यायच्या टायमावर गेलता मला फोन। मग त्यांना त्यांच्याच फोनात व्हिडिओ काढला ना मला सेंड केला। मग पहा ना कशी फिरते भिंगरी गर्र तर मग आमची गाडी बी होई गेली ती गर्रकन दिशा म्हणजेच काय 4 वाजता। आणि मग काय रे भाऊ कामावर फक्त याच आवाज येतो मला दिवसभर कसा कामावर फक्त दिवसभर आवाज एकच। मग काय सावध्यामध्ये पोहोचले आणि हा ब्लॉग बनी गेलाय मोठा। त्याच्याकरता तुम्हाला नेक्स्ट पार्ट पाहायला भेटेन कसं बॉम्ब टाक्या।